आजच्या ह्या 24व्या लोकोत्सव 2025 याच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तान व्यासपीठाचेर विराजमान असतात आदरणीय गोंय राज्याचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, त्याच प्रमाणे आमचे राज्यसभेचे खासदार आदरणीय श्री सदानंद शेठ तानवडे, माझे कला आणि सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक श्री सगुणबाब बेळी, उपसंचालक श्री दिनेशबाब पवार, मिलिंद माटे, त्याचप्रमाणे आमचे वेस्टर्न कल्चरल सेंटरचे चीफ इंजिनियर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द वेस्टर्न कल्चरल सेंटर श्री साळवी, आमचे वन ऑफ द स्पॉन्सर पंचामृताचे डिरेक्टर श्री जंबो होसवानी, माझेर मुखार आशिल्ले आमचे पद्मश्री खेडेकर सर, बाकीचे सगळे कलाकार वर्ग आणि आजच्या गेली 20 राज्याच्यान आयिल्ले कलाकार आपली कलाकृती सादर करतले ते कलाकारांक उर्बा दिवपा खातीर आयिल्ले सगळे प्रेक्षक गण, कारागीर, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वेगळे वेगळे खात्याचे अधिकारी आणि संपूर्ण हो लोकोत्सव यशस्वी करपाक लागणारी यंत्रणा आणि त्या खात्याचे सगळे ल्हानातलो ल्हान स्टाफ सुद्धा तुमकां सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. खूप बरें दिसता की आज 24व्या लोकोत्सवाचे उद्घाटन केल्ले आसा. या 24व्या लोकोत्सवाच्या अनेक वैशिष्ट्य आमी हातून जोडिल्ले आसात. त्या म्हणल्यारूच ट्रायबल क्राफ्ट विलेज कला अकादमीच्या आमच्या एंट्रन्साक जो सुमार जागो आसा थंय आमी ताजी आज उबे केल्ले आसात आणि ताचे उद्घाटनूय जाल्ले आसात. त्याचप्रमाणे सेंटेनरी इयर आमी स्वर्गीय रवींद्रबाब केळेकर आणि स्वर्गीय मनोहरराय सरदेसाय यांच्या नावान सुद्धा या लोकोत्सवाचे निमित्ते साधून आज आमी पेंटिंगचे एक्झिबिशन आज दवरलेले आसात, प्रदर्शनाचे उद्घाटन जाल्ले आसात. आमचे भितर बन्सलजी उपस्थित आसात. हांव मागता की ताणीन आपले माचेर येवन सुवात घेवचे. सुनीलजी बंसल जी, आपका गोवा के लोकोत्सव में हार्दिक मैं स्वागत करता हूं. त्याचप्रमाणे ज्या वेळाचेर आमी ट्रायबल विलेजीच्या भेट घेतिल्ली आशिल्ली, खरें म्हळ्यार ही गोंयची संस्कृती जी आसा संपूर्ण भारतभर जर आज कोणीन जर तिगून जर दवरली आणि कोणीन जर ते आज पर्यंत मुखार जर वता जाल्यार हे आदिवासी समाज किंवा ट्रायबल पीपल अक्रॉस द इंडिया. त्या वेळाचेर पत्रकारांच्या मुखार हाजे वेळाचेर उलयतालो त्या वेळाचेर एक हांवें सहज एक चटाई आसा जाका आमी कोंकणीन आमी शेनरी म्हणटात, ताका हांवें सहज प्रश्न केलो की आई, ह्या चटाई विणपा खातीर पूर्ण जावपा खातीर तुका कितले दीस लागतात? तर ताणें म्हाका सांगलें की जवळ जवळ 15 ते 20 दीस लागतात. आणि ताजे मार्केट व्हॅल्यू जो आसा तो कितलो आसा, ज्या वेळाचेर तुम्ही बाजाराक वता त्याच्या वेळाचेर तुम्ही कितल्याक विकतात? तर तिणेन म्हाका सांगलें फक्त 1000 रुपया. म्हणजेच आजचो दिसोड्याच्या निमित्तान जर आमी जर हिशोब जर करीत जाल्यार म्हाका दिसता नॉट इवन 100 रुपीज सुद्धा पर डे पडनात. पण ही जी कारागीर जी आसा, त्यांची कलाकृती जी आसा, लहानपणापासून आज मोठे जायपर्यंत त्यांच्यानी ज्या व्यवसायान तांकां बलिष्ठ केल्ली आसा त्या व्यवसायाकडे त्यांच्यानी केन्नाच फाटे केल्ली ना. कारण आमचे दायज, आमची संस्कृती, आमची परंपरा जर मुखार जर व्हरतले जाल्यार आर्थिक परिस्थिती न पळयत आसतना आपली ती वस्तुस्थिती आणि ती वस्तुस्थिती आज गोंयचे साबार लोकां मुखार हाडपाक जाय. तातूंतल्यान शिक्षणाक सुद्धा चालना दिवपाक जाय. हो जो समज किंवा हो विचार घेऊन जो आसा पळय न्ही, ह्या कलाकारांची, कारागिरांची खरोखरच दाद दिवपाची गरज आसा. आणि म्हणूनच वट्ट ह्याच एक्झिबिशनाक कारागिरांक जवळ जवळ 550 स्टॉल्स साची आमी तरतूद केल्ली आसा. तातूंत विणकाम आसतले,
तातूंत थोडेशे फूड स्टॉल सुद्धा असतात, कारण प्रत्येक जो मनीस ह्या प्रेमायसा भितर येता, ज्या वेळाचेर तो आपल्या कुटुंबाक घेऊन येता, त्या वेळाचेर राजस्थान म्हणू नका, गुजरात म्हणू नका, आमचे स्वताचे गोंयचे कुझीन जे असतात तेजो आस्वाद घेवपाक सुद्धा, तेजो ताव मारपाक सुद्धा स्पेशली लोक फक्त गोंयचेच न्ही तर वेगळे वेगळे वाठारांतले इवन जगांतले ट्युरिस्ट पर्यटक सुद्धा येतात. ही सगळी मेजवानी जी आसत पयली ह्या लोकोत्सवाच्या निमित्तान आज हांगसर आमकां पळोवपाक मेळटा. आज ह्या लोकोत्सव घडोवन हाडपा खातीर आदरणीय गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचो पूर्णपणे तेको आणि जी संकल्पना आज हांव खूब तोखणाय करतलो, स्वता आमचे सूत्रसंचालिकेन म्हणिल्ले आसत, ज्या वेळाचेर आमी मुखार बशिल्ले आशिल्ले, ह्या सेटाचें कशें वर्णन आसा तें म्हाका दिसता ताणें सिद्धीबाईन सगळें सांगिल्लें आसा. पूण एक इनोव्हेटिव्ह आयडियाज, गोंयच्या मातये कडेन आशिल्लो वास, तेजो गंध, तेजो परमळ जो आसा तो संपूर्ण ह्या जेंका काय खबर ना तांकां तो जावचो ह्या अनुशंकान एक वेगळो डिझायन, वेगळो एक कॉन्सेप्ट ह्या संपूर्ण माचेर किंवा ह्या सेटाचेर आमकां पळोवपाक मेळटा. आणि ही कारागिरी जी आसात हे सुद्धा कलाकारांनीच केल्ले आसात. आमी म्हणटात की कलाकार हे सगळे सर्वश्रेष्ठ आसा, हांव मानतलो, आणि तांचे पैशांनी तांचे तोलमोल आमी करपाक शकना, कारण कारागीर ही एका सर्वसाधारण मनशाच्या भितर नासता, ताजे भितर ती कुवत आसची पडटा, ताजे भितर ती एका ताकद आसची पडटा, आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि ते डिझायनिंग जो पार्ट जो आसा होच प्रोडक्ट तो आज आमच्या लोकोत्सवाच्या स्टॉल्सांनी मेळणारो होच तो प्रोडक्ट तो व्हडले व्हडले मॉल्सांनी मेळटा, मोठ्या मोठ्या शोरूमांनी मेळटा. तुझे म्हजे माहिती प्रमाणे एक जर आमी गोष्टीची हे जर घेत जाल्यार म्हाका दिसता 400 टाइम्स 400 पटीन हो प्रोडक्ट जो आसा. पूण आमी त्या जाग्याचेर ज्या वेळाचेर वता पयली त्या वेळाचेर आमी बार्गेन केन्नाच करना. ज्या वेळाचेर असली एक्झिबिशन आमी ज्या वेळाचेर घालतले त्या वेळाचेर त्या कारागिरांची आमी बार्गेन करतात, आमी कुछ मागतलो, ट्रीटमेंट सारको दियात, कारण कारागीर हो आपल्या पैशांनी मोठो जरी कमी सुद्धा जर असलो आणि ते मोलवाले किंवा बाकीचे सगळे जर पैशांनी जरी मोठे जर असले जाल्यार त्यांची कलाकृतीक दाद दिवपाची गरज आसा, मान सन्मान दिवपाची गरज आसा. आणि हांव म्हणटलो की जितले जितले गिरायक ह्या लोकोत्सवाच्या भितरांतले मर्यादेन भितर रावन तुम्ही तांकां त्यांचो रेलचेल जी आसा, त्यांचो संवसाराचो गाडो जो आसा तो मुखार व्हरपाचो तुम्ही तांकां आधार करचो असो म्हजो ह्या माचये वयल्यान सगळ्या जे गिरायक जे आसता संपूर्ण गोंयचे भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटक जे आसा तांकां उलो जावन आसात. हांव चड काय उलयनासतना आमचे दोन प्रमुख वक्ते आज हांगसर उलोवपाचे आसात. हांव इतलोच म्हणटलो, हांव आज आमचे गोंय सरकार आदरणीय गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत त्यांचे हांव खूब आभारी आसात, कारण प्रत्येक खेपा पावलो पावला ज्यो काही गोष्टी आमकां करपाक जाय आणि गोंयचे नांव आणि एक गोष्ट हांव नमूद करपाक सोदता, आमचे वेस्ट झोन कल्चरलचे रिप्रेझेंटेटिव्ह आसात. काल म्हाका एक दिल्लीचो एक मनीस मेळपाक आयिल्लो आशिल्लो. ही इज फ्रॉम द आर्टिस्ट फॅकल्टी ओनली. आणि जितले जितले वेस्ट झोन कल्चराचे सेंटराचे जे काही कार्यक्रम जातात ते कार्यक्रमाचो संपूर्ण देशभर भोंवता. पण ताणें सांगिल्लें आसा की लोकोत्सव, गोंयचे लोकोत्सवाचो सारको कार्यक्रम हांवें संपूर्ण ह्या वेस्ट झोन कल्चरल सेंटराच्या माध्यमांतल्यान खंयच पळयलें ना. हे जर कोणाक जर क्रेडीट जर वता जाल्यार माझ्या सगळ्या गोंयकार भावाक वता, कारण गोंयकारांनी हे रचिल्ली आपली कला, ताची हस्तकला, ह्यो सगळ्यो काही गोष्टी आमकां हे दितात. आणि ताणें इतलेंय सांगिल्लें आसा, जो मान सन्मान, जो एटमॉस्फियर, जो एनवायरमेंट आणि ज्या जाग्याचेर लोकोत्सव घडटा तातूंत एक वरदस्त आहा. आणि तो वरदस्त जर म्हाका आमकां खंयच्यान जर मेळटा जाल्यार तुमचे सारक्या उपस्थिता कडेन दोन हाताच्यो ताळयो जेन्ना ह्या म्हज्या कलाकारांच्या पाठयेचेर जेन्ना पडटल्यो तेन्नाच आमी म्हणटले की ह्या गोंयचो लोकोत्सव हो त्याच धर्तीचेर आसतलो. आणि ह्याच लोकोत्सवाच्या माध्यमांतल्यान आमी फक्त राष्ट्रीयच न्ही तर आंतरराष्ट्रीय पावंड्याचेर सुद्धा तांकां पार्टिसिपेशना खातीर आमी वाव दितात. हांव हांगाच थांबयत आसतना मैं गोवा और संपूर्ण भारत के सभी कलाकार और कारागिरों को मैं कला और संस्कृति मंत्री नाते मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं. और जितने दिन आप लोग गोवा में रहेंगे आपको इधर रहने के लिए भगवान ने सुख, शांति, समाधान, आरोग्य प्राप्त
करने का मैं उन सभी को मैं शुभाशीर्वाद देता हूँ, शुभेच्छा देता हूँ। और आजच्या ह्या लोकोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्त तुमचे उपस्थिती असल्या कारणानं तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करता। असोच मुख असोच तेको असोच आशीर्वाद तुम्ही आमचेर दवरतले, 10 दीस तुम्ही आमच्या बरोबर रावतले अशी आशा व्यक्त करता। काही एखाद्या वेळा आमच्याकडे जर चूक काही गोष्टी घडलेल्या असतात नकळत कळत तर तुम्ही आमका क्षमा करतले, माफ करतले अशी हांव तुमच्याकडे अपेक्षा बाळगिता। सगळ्यांक देव बरें करूं। जय हिंद, जय गोवा।